धनु राशीचे आजचे 11 फेब्रुवारी 2025 वार मंगळवारचे दैनिक राशी भविष्य. मित्रांनो, आज तुम्ही मानसिक आणि शारीरिक पातळीवर स्वतःला निरोगी ठेवाल, आनंदी राहाल, तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. एखाद्या नातेवाईकाबद्दल चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. जर विभाजनाशी संबंधित कामं चालू असेल तर एखाद्याच्या मध्यस्थीने ते सोडवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबींमध्ये कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. जास्त राग तुमच्या आरोग्याला आणि तुमच्या कामाला हानी पोहोचवू शकतो. संयम बाळगणे महत्त्वाचे आहे. तरुणांना त्यांची प्रतिभा वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन ऑर्डर किंवा करार मिळू शकतात. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. व्यवस्थापनाशी संबंधित व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकांना त्यांचे ध्येय साध्य करण्यात अडथळे येतील. नोकरीत स्थिरता राहील. प्रगतीची शक्यता आहे. घर सुरळीत चालवण्यासाठी तुमचा जोडीदार पूर्ण सहकार्य करेल. प्रेमसंबंधांना लग्नासाठी कुटुंबाची मान्यता मिळू शकते. जर तुम्ही कोणत्याही मानसिक वेदनामधून जात असाल तर जास्त विचार करणे आणि ताणतणाव तुम्ही टाळायला पाहिजे. तुम्हाला काही आव्हानांना तोंड द्यावं लागू शकतं, परंतु अंतर्गत शक्ती आणि दृढ निश्चय विजयाकडे तुम्हाला घेऊन जाईल. ही वेळ तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची आणि शांत राहण्याची आहे. तुम्ही तुमच्या कमकुवतपणा स्वीकारला पाहिजे आणि तुमच्या ताकदीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हा शिस्त, करुणा आणि आत्मविश्वासाचा काळ आहे. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्या आंतरिक शक्तीचा वापर करा. तुमचा संयम आणि दृढ निश्चय तुम्हाला यश मिळवून देईल. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. कठोर परिश्रम करण्याची वेळ आली आहे. तुमच्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवा आणि पुढे जात राहा. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये तुम्हाला संयम आणि समजूतदारपणाची आवश्यकता असेल. तुमच्या जोडीदारासोबतचे नाते मजबूत करण्याची आणि एकमेकांना आधार देण्याची हीच वेळ आहे. तुमच्या आंतरिक शक्तीचा वापर करा. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. नियमित व्यायाम करा आणि निरोगी पदार्थ खा. रक्तदाबाकडे विशेष लक्ष द्या. तर मित्रांनो, हे होते धनु राशीचे आजचे दैनिक राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.